डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर दादर येथील चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल झालेत। या अनुषंगाने मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या वतीने आवश्यक अशा सोयी सुविधा करण्यात आलेल्या आहेत। राज्यभरातून अनुयायी आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत। त्यांच्यासाठी सुरक्षेसह विशेष सुविधा करण्यात आलेल्या आहेत। मुंबईत दादर येथे चैत्यभूमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या राजगृह तसेच इतर परिसरात व्यवस्था करण्यात आलेली आहे। चैत्यभूमी येथे राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार पहाटे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती असेल किंवा वर्षातून दुसरे काही कार्यक्रम असो किंवा नसो, इथे येऊन नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जा घेऊन आणि ज्या संविधानासाठी बाबासाहेबांनी आणि महात्मा गांधींनी आणि त्याच्याबरोबरच्या असंख्य लोकांना पहिलं या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर हा देश कसा चालला पाहिजे त्याचं दिशा देण्याचं खूप मोठं योगदान हे बाबासाहेबांनी केलं आणि त्यांच्याच आशीर्वादाने अनेक नवीन क्रांतिकारी गोष्टी झाल्या। अनेक सामाजिक चळवळीत जगामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख, त्यांचे विचार आज जगभर पसरत आहेत आणि त्यांचा जन्म आणि कर्मभूमी हे भारत राहिलं आहे, ह्याचा आपल्या सगळ्यांनाच आणि मला स्वतःला सार्थ अभिमान आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।